नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दर्शनाला। सगळ्यात पहिले दादर वेस्ट साइडला आपल्याला उतरायचं आहे। तिथून आपल्याला टॅक्सी ही मिळेल किंवा आपण वॉकिंगनेही जाऊ शकतो। सर्वात प्रथम आपल्याला असा कबूतरखाना दिसेल। याच्या पुढे श्री वटवृक्ष हनुमान मंदिर आहे। इथून आपल्याला लेफ्ट साइडला जायचं आहे। मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुप्रसिद्ध मंदिर हे लक्षावधी भक्तांचे श्रद्धास्थान असून अत्यंत लोकप्रिय देवस्थान आहे। हे मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सुमारे 4.5 किलोमीटर अंतरावर असून मंदिराकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस तथा टॅक्सी सेवा सशुल्क उपलब्ध आहे। मंदिरातील सिद्धिविनायकाची प्रसन्न मूर्ती ही काळ्या पाषाणाची असून ती बैठकीपासून मुकुटापर्यंत 2.5 फूट उंचीची व 2 फूट रुंदीची आहे। मूर्ती उजव्या सोंडीची असून तिच्या वरच्या हातात कमळ तर डाव्या हातात परशु, खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात मोदकांची वाटी आहे। ही मूर्ती एका पाषाणात कोरलेली असून पायाजवळ लहानसा उंदीर आहे। संपूर्ण मूर्ती रक्तगंधाने लिप्त आहे। हा सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे। या गणेश मूर्तीच्या गळ्यात सर्पाकृती यज्ञपूर्वीत जाणवे आहे। पाषाणाच्या मखरात कोरलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या बाजूला हिरव्या साड्या नेसलेल्या रिद्धी व सिद्धी या ऐश्वर्य भरभराट सुख समृद्धी व मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत। म्हणूनच या गणेशाला केवळ गणपती न म्हणता रिद्धी व सिद्धी सन्निध संजीवनी संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान इथे आरती असते। लाखो लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या अशा या सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला तुम्ही अवश्य जा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।